नैवेद्य का दाखवतात? तुळजापूरची तुळजाभवानीला मांसाहाराचा नैवेद्य का दाखवतात? तुळजापूरची तुळजाभवानी ही महाराष्ट्रातल्या असंख्य कुटुंबाची कुलस्वामिनी. धाराशिव मधील तुळजापूरमध्ये बसलेल्या तुळजाभवानीच्या मंदिराला लाखो भाविक भेट देत असतात. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे देखील तुळजाभवानी मातेचे भक्त होते. असं म्हणतात की प्रत्येक युद्ध लढायला जाण्यापूर्वी तुळजापूर येथे जाऊन महाराज आई भवानी देवीचा आशीर्वाद घ्यायचे. माता तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराजांना एक भव्य तलवार बहाल केली, जिच्या जोरावर त्यांनी अगणित युद्ध जिंकली आणि हिंदवी स्वराज निर्माण केलं. अशा या देवीबाबत आणखीन एक गोष्ट सांगितली जाते, ती म्हणजे तुळजापूरच्या तुळजाभवानीला मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो. पण तुळजाभवानीला मांसाहाराचा नैवेद्य का दाखवतात? खरंच तो दाखवला जातो का? आणि देवीचा संपूर्ण इतिहास नेमका काय आहे, पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. तुळजाभवानी मातेचा इतिहास नक्की काय? तर तुळजाभवानी ही कृतयुगात अनुभूतीसाठी, त्रेतायुगात प्रभू श्रीरामांसाठी, द्वापार युगात धर्मराज उद्दिष्टांसाठी आणि कलियुगात छत्रपती शिवरायांसाठी आशीर्वाद रूपी ठरलेली आहे. देवीबाबत अशी एक आख्यायिका सांगितली जाते की कर्दम ऋषीच्या निधनानंतर त्यांची पत्नी अनुभूती ती सतीवर जाणार होती, पण आपल्या मुलांसाठी तिने निर्णय बदलला. एक दिवस ती नदीच्या काठी तपचर्या करत बसलेली, पण तिथं कपूर नावाचा राक्षस तिच्याकडे वाईट नजरेने पाहत होता. या राक्षसापासून वाचावं म्हणून अनुभूतीने आधी मायेचा धावा केला. हिच्या रक्षणासाठी आधी माया प्रकट झाली. देवी आणि राक्षस यांच्यामध्ये युद्ध झालं आणि देवीने राक्षसाचा वध केला. त्यानंतर तपस्वी अनुभूतीने देवीला पर्वतावर राहण्याची विनंती केली आणि तिचं म्हणणं ऐकून देवीने होकारही दिला. त्यानंतर देवीने अनुभूतीच्या विनंतीवरून यमुनाचल रूप बालाघाट या पर्वतावर अखंड वास्तव केलं. याच बालाघाट डोंगराच्या वरच्या यमुनाचल या डोंगरावरती तिचं मंदिर बांधण्यात आलं, जे तुळजापुरात आहे. तुळजाभवानी मंदिराचा इतिहास आता पाहूया. तुळजाभवानीच्या मंदिराचा इतिहास काय आहे? आधी शंकराचार्यांनी मातेची मूर्ती श्रीयंत्रावरती उभी केल्याचं सांगितले जातं. मंदिराचा गर्भगृह, सभामंडप, गोमुख, कल्लोळ तीर्थ, होमकुंड इत्यादी मंदिर परिसरातील अवशेषावरून हे मंदिर 13व्या शतकात बांधलं गेलं असावं, असे इतिहासकारक सांगतात. देवीचे मंदिर हे हेमाडपंथी असून त्यावरती कोरीव कामही करण्यात आले आहे. मातेची मंदिरातील मूर्ती ही काळ्या पाषाणाची आहे. मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे ही मूर्ती स्वयंभू आहे, 3 फूट उंचीची आहे. देवीच्या पाठीवरती वाणाचा भाता आहे आणि देवीच्या मुखाच्या उजव्या आणि डाव्या अंगाला चंद्र आणि सूर्य आहेत. देवीचा उजवा पाय हा महिषासूर राक्षसावर आहे, तर डावा पाय जमिनीवर आहे आणि या 2 पायांच्या मध्ये महिषासूर राक्षसाचं मस्तक आहे. मार्कंडेय ऋषी आणि सिंह हे देवीच्या उजव्या बाजूला, तर कर्दम ऋषींची पत्नी अनुमती ही देवीच्या डाव्या बाजूला पाहायला मिळते. देवीच्या मूर्तीची सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे देवीची मूर्ती एकाच ठिकाणी ठेवली गेली नाहीये. म्हणजे देवीची मूर्ती कोणकोणत्या ठिकाणी ठेवता येते आणि कोणकोणत्या दिशेने ठेवता येते. त्यामुळे या मूर्तीला चाल मूर्ती असेही म्हणतात. देवीची मूर्ती वर्षातनं 3 वेळा मंदिरातून बाहेर काढली जाते, कारण वर्षातले 3 दिवस अत्यंत विशेष मानले जातात आणि देवीला प्रदक्षिणा करण्यासाठी मंदिराबाहेर नेलं जातं आणि या प्रसंगी मातेची मूर्ती मंदिराभोवती फिरवली जाते. याशिवाय तुळजाभवानी मातेचं नगर हे माहेर, तर तुळजापूर हे सासर समजण्यात येतं. यामागचा मुख्य कारण दसऱ्याच्या दिवशी मूर्ती ही नगरहून आणलेल्या पालखीनं सीमोल्लंघन करते आणि तेथून आणलेल्या नवीन पलंगावर 5 दिवस निद्रा घेते. तब्बल 500 वर्षाची परंपरा लाभलेल्या या सासर माहेरच्या नात्याची नाळ आजही तुटलेली नाहीये, हे विशेष. देवीला नैवेद्य कशाचा? आता येतो महत्वाचा मुद्दा, तो म्हणजे देवीच्या नैवेद्याचा. कोणत्याही देवदेवतांबाबत त्यांची पूर्ण पूजा झाल्यानंतर नैवेद्य दाखवण्याची आपल्याकडे परंपरा. त्याच परंपरेप्रमाणे पूजा झाल्यानंतर तुळजाभवानी आईला नैवेद्य दाखवायला जातो. पहाटे भक्तांकडून देवीची पूजा केली जाते आणि त्यानंतर देवी भक्तांच्या वंशज प्रतिनिधीकडून भाजी भाकरीचा नैवेद्य हा देवीला दाखवतात. करवी संस्थांकडून आणलेल्या दूध खिरीचा नैवेद्यही दाखवला जातो. यासोबतच अभिषेक, वस्त्रालंकार, मुख्य भूपे होतात आणि देवीला पुरणपोळी, गोड भात, पापड, कोशिंबीर, चटणीचा नैवेद्य दाखवला जातो.
या सगळ्या नैवेद्यानंतर आई तुळजाभवानीला पाणी पाजून पंचपानांचा विड्यांचा नैवेद्य दाखवतात. देवीला प्रथेप्रमाणे दही भाताचा नैवेद्यही दाखवला जातो. मांसाहाराचा नैवेद्य कोणासाठी? सगळे नैवेद्य दाखवल्यानंतर तुळजाभवानीला मांसाहारी किंवा खरा नैवेद्य दाखवण्याची परंपरा. पण देवीला मांसाहार नैवेद्य कसं तर? यामागची कथा सांगतात. महिषासूर नावाचा राक्षस हा देवी देवतांना त्रास देत होता. तेव्हा सगळे देवदेवी एकत्र आले आणि त्यांनी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्याकडे हे राक्षसापासून वाचवण्याची विनंती केली. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांनी मिळून तेजाचा अतिप्रचंड अग्नी संपत्त निर्माण केला आणि या प्रचंड तेजाच्या रूपाने तुळजाभवानी देवी साकार झाली. महिषासुराशी युद्ध करून जेव्हा दसऱ्याच्या दिवशी त्याचा वध होणार होता, तेव्हा तो देवीला शरण आला. माझं गर्व हरण झालंय असं म्हणून त्यांनी आपल्या दोन्ही इच्छा देवी समोर मांडल्या. यातली पहिली इच्छा म्हणजे त्याचं नाव देवीच्या आधी घेतलं जावं आणि दुसरी म्हणजे मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जावा. देवीने त्याच्या दोन्ही इच्छा मान्य केल्या. म्हणूनच पहिल्या इच्छेप्रमाणे देवीचं नाव हे महिषासुरमर्दिनी असं घेतलं जातं. दुसऱ्या इच्छेप्रमाणे दसऱ्याला मांसाहाराचा नैवेद्य हा देवीच्या पायाशी असलेल्या महिषासुरला दाखवतात. हा नैवेद्य खालून वर असा दाखवला जातो, पण पूर्ण मुखाजवळ नेला जात नाही. त्या मांसाहाराचा नैवेद्य हा देवीला नसून महिषासूर नावाच्या राक्षसाला दाखवला जातो. देवीला फक्त शाकाहारी नैवेद्य असतो, परंतु या दिवशी घरोघरी मांसाहाराचा नैवेद्य बनतो. अशा प्रकारे तुळजाभवानी मातेला मांसाहारी नैवेद्य दाखवण्याच्या प्रथा आणि परंपरा सुद्धा आहे. बाकी ही माहिती तुम्हाला कशी वाटली? आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन माहितीसाठी किंवा व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मंडळी.